अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये मोठा फटका जो येतो भारतामध्ये अनेक ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचाच फटका या हॉटेल व्यावसायिकांना देखील बसलेला आहे। मात्र असं असताना गॅस सिलेंडरचा देखील तुटवडा आपल्याला जाणवत आहे। मात्र याच गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे अनेक जणांनी आता कोळशाच्या शेगडीवरती स्वयंपाक करायला हॉटेल व्यावसायिकांनी सुरुवात केलेली आहे। मात्र असं असताना कोळसा ज्या ठिकाणी घेतला जातो, ज्या ठिकाणी विकला जातो, ही ती वखार आहे। या ठिकाणी अनेक जे आहे ते कोळशासाठी ट्रक आणि टेम्पो येऊन भरलेल्या अवस्थेत असतात। मात्र आता हेच गोडाऊन जे आहे ते वखार जे आहे ते पूर्ण रिकामं झालेलं आहे। त्याचं कारण म्हणजे कोळशाची आवक आणि डिमांड जी आहे ती वाढलेली आहे आणि या ठिकाणी कोळशाचे भाव देखील 40 वरून 60 रुपये अनेक ठिकाणी घेतले जातात। मात्र असे असताना जे व्यापारी आहेत कोळशाचे ते इत्तंभूत या ठिकाणी व्यवसाय करत असतात। मात्र याच ठिकाणी त्यांना आता माल मिळणं कठीण झालेलं आहे आणि याच माल न मिळाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांना स्वयंपाकासाठी लागणारा कोळसा गॅस शेगडीच्या ऐवजी जे या कोळशावरती ज्यांनी शेगडी चूल मांडली होती ती आता कुठंतरी या ठिकाणी त्यांना नाचक्की होणार आहे। त्याचं कारण म्हणजे कोळसाच बाजारात अनेक ठिकाणी येत नसल्या कारणाचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आपल्यासोबत काही व्यापारी जोडलेले आहेत। आपका वखार कोयले का है, 40 रुपये से भाव से चालू है, किस जगह पे 20 रुपये बढ़ाया गया। आपके यहाँ से कब से माल नहीं आ रहा है और डिमांड बढ़ती जा रही है, गैस सिलेंडर नहीं, तो होटल के जो व्यवसायिक जो है व्यापारी उनका क्या कहना है? उनका कहना हम रेट नहीं बढ़ाएंगे, तुमको देना है तो दो, हमको माल नहीं मिल रहा है तो हम कहाँ से देंगे, तो हम नहीं दे पाएंगे, भले दुकान खाली पड़ा रहेगा, क्या करेंगे। रोज का कितना कोयला बेचा जाता था और अभी फिलहाल पूरा यहाँ पे जो गोडाउन है पूरा और गाड़ी जो खाली पड़ी दिखाई दे रही है? 700-800 किलो बिक ही जाता था, ऐसा बात नहीं था। मगर अभी रेट नहीं बढ़ा रहे तो करेंगे क्या। और माल महंगा आ रहा है, एक गोनी के अंदर 10 किलो कचरा आता है। अब रेट क्या हो गया आप ही जोड़ो। फिलहाल पहले कितना रुपए में बेचा जाता था आपके पास और अभी फिलहाल किधर किधर जो डिमांड है कोयले का कितना रुपया? बेचने का तो मैं 1 रुपए से बेचा हूँ, आज 40 में नहीं कोई देने को तैयार है। और खरीदी भी आ गया 35 रुपया। तो अभी इसका भाड़ा भरना, कामगार का पैसा कहाँ से भरेंगे, माल ही नहीं आ रहा है तो, और सामने रेट नहीं मिल रहा है तो गाड़ी कैसे मंगाएंगे, वो भी भाव बढ़ा के मांग रहे हैं। दिन में कितना टेम्पो आता था कोयले का? दिन में किधर 500-700 जाता ही जाता था, हाँ उससे ऊपर नहीं। पाहू शकता ते कोळशाची जी वखार आहे या ठिकाणी आता कोळशाचा अनेक गोण्या जे ते कोळशांचे भरून असायचे। मात्र आता सध्या कोळशा नसल्या कारणास्तव दुकान बंद, टाळे बंद करावे लागणार आहेत। कामगारांचा पगार काढणार कसा आणि दुकान जे आहे ते कोळशाचं वखार चालवणं कसं, ह्याचं भाडं कसं भरणार, असं एक मोठं संकट या कोळशाच्या व्यापाऱ्यांना आलेलं आहे। काही हॉटेल व्यावसायिक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गॅस सिलेंडरची कमतरता आहे, अनेक हॉटेलमध्ये आता कोळशाच्या शेगडीवरती जेवण केलं जातं, स्वयंपाक केला जातो, मात्र अशातच आता कोळसा मिळत नाहीये। काय एकंदरीत परिस्थिती असणार पुढे? ऍटलिस्ट गव्हर्नमेंटने एवढं तरी केलं पाहिजे की ऍटलिस्ट 1-2 सिलेंडर तरी 15 दिवसातून 2 सिलेंडर, 1 सिलेंडर असं काहीतरी दिलं पाहिजे। आणि गव्हर्नमेंटने वरतून हे केलेलं की कमर्शियल सिलेंडर कुठेच नाहीयेत अवेलेबल आजच्या तारखेत। आणि त्यात एवढं पण करून ठेवलंय की लाल सिलेंडर कोणी जर वापरले तर त्यास जुर्माना आहे 10,000 15,000। आता कित्येक जण तरी लाल सिलेंडरवरती पण आलेत, वापरायला लागलेत। आता पण आता कमर्शियल नसल्यामुळे माणसं पण काय करणार। आज कमर्शियल आता 20% वाढून दिलेले आहे, पहिले 30% होते। कुठेच कमर्शियल कुठेच नाही भेटत आहे। तुम्ही मला शोधून दाखवा कमर्शियल गॅस कुठे भेटत असेल तर मिळाला तर किती रुपयांनी दिला जातो बाजारात? आता मी एकाला काल विचारलं तर कोण 7,500 रुपये, कोण 8,000 रुपये असा ब्लॅकनी विकतोय। आता करणार काय? 8,000 रुपयामध्ये सिलेंडर घेऊन माणसाला काय परवडणार आहे? आता 8,000 मध्ये जर आम्ही घेतलं, जर समजा एक माणूस 80 रुपयाला चायनीज विकतोय हाफ प्लेट, तर 8,000 रुपयाला घेऊन त्याला पण काहीतरी परवडलं पाहिजे। काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे, असं मोठ्या प्रमाणात काळा बाजार चालू आहे। कोळशासाठी अनेक लोक येतात, मात्र त्यांना कोळसा उपलब्ध होत नसल्या कारणास्तव त्यांना देखील आता व्यवसाय करणं कठीण झालेलं आहे। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचं देखील म्हणणं आहे की कुठेतरी काळा बाजार थांबावा, गॅस सिलेंडर जो आहे तो योग्य रीतीने मिळावा, त्या दरात मिळावा। आणि कोळसा जो आहे तो डिमांड वाढल्यामुळे अनेक वखारी जे आहे ते आपल्याला रिकामे दिसत आहेत। त्यामुळे अनेक लोकांचं आता जे गॅस सिलेंडरच्या नंतर ज्या कोळशावरती त्यांचा पूर्ण व्यवसाय सुरू होता तो देखील आता बंद झाल्यामुळे येणाऱ्या काळात आता
हॉटेल देखील बंद करण्याच्या अवस्थेत आता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता सरकारने गॅस सिलेंडरही देखील द्यावा अशी देखील त्यांची मागणी आणि काळा बाजार कुठे थांबावा असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता कोळसा असेल, गॅस सिलेंडर असेल, आता हॉटेल व्यावसायिकांना कशा प्रकारे मिळणार, उपलब्ध होणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुरा, टीव्ही मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.